प्लीज। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोला दाखवला हिरवा झेंडा। भारताच्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचेही कोलकात्यात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। हावडा मैदान ते एक्सप्लेनेड मार्गावरती अंडर वॉटर मेट्रो। मोदींनी विद्यार्थ्यांसोबत केला मेट्रोतनं प्रवास। महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठकीला प्रकाश आंबेडकरही हजेरी लावणार। जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। नाशिक पालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा छगन भुजबळांचा आरोप। उच्चस्तरीय चौकशी करा, भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात ईडीची एंट्री। पुणे पोलिसांना पत्र लिहून आरोपींची माहिती मागवली। गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 3,500 कोटींचं ड्रग्ज जप्त। नक्षलवाद प्रकरणी जीएन साईबाबा निर्दोष, नागपूर खंडपीठाचा निर्णय। दोषमुक्तीला राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात एसएलपी दाखल करून आव्हान। कोकण किनारपट्टी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती। नगरविकासच्या अधिकाऱ्यांना कात्री। 1,635 गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोला। बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडणार। मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची माहिती। बर्फीवाला पुलाच्या कामासाठी 100 कोटींचा खर्च अपेक्षित। बर्फी पूल नव्यानं बांधून गोखले ब्रिजला जोडणार। अटल सेतूजवळ 124 गावांची तिसरी मुंबई विकसित होणार। तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी MMRDAकडे। BKC मध्ये आता पॉट टॅक्सी धावणार। काल झालेल्या MMRDAच्या बैठकीत निर्णय। रणजी फायनलमध्ये होणार मुंबई विरुद्ध विदर्भ अशी लढत। मध्य प्रदेशचा सेमीफायनलमध्ये दणदणीत पराभव करत विदर्भ अंतिम फेरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।